देवेंद्र फडणवीसांच्या आज अकोला, नांदेड आणि नागपूरमध्ये सभा। फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरे आज कोकणात ठाकरेंच्या सावंतवाडी, कणकवली आणि मालवणमध्ये प्रचार सभा घेणार। पुण्यामध्ये मोदींच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकाची घोषणाबाजी, काही काळ व्हीव्हीआयपी रांगेत गोंधळ, पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर सभा सुरळीत पार पडली। सोलापुरात रखडलेली विकास कामं महायुती सरकारनंच केली, जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। महायुतीचं सरकार आल्यानंतर राज्यातील 45,000 गावात पांदण रस्ते बांधणार। बुलढाण्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। भाजपच्या राजेंद्र पाटणींच्या निधनानंतर भाजपनं त्यांच्या मुलाला म्हणजेच नायक पाटणींना वाऱ्यावर सोडलं। नायक पाटणींच्या प्रचारादरम्यान सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांच्यासाठी पंकजा मुंडेंनी घेतली सभा। राष्ट्रवादी सोबत युती झाली खरी, मात्र कधीही घड्याळासाठी मतं मागावी लागतील असं वाटलं नव्हतं, पंकजांचं वक्तव्य। योगेंद्र पवार यांच्या प्रचाराकरता सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे मैदानात, शहरामध्ये काढली रॅली। जालन्याच्या घनसावंगी मतदारसंघात अभिनेत्री वर्षा उसगावकरांचा रोड शो। शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या प्रचारासाठी घनसावंगीमध्ये उसगावकर यांची रॅली। वाशिमच्या रिसोड मतदारसंघात भावना गवळींसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतली सभा। भावना गवळी 5 टर्म खासदार तर पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात। कळमनुरीमध्ये आमदार संतोष बांगर यांच्या प्रचाराला सुरुवात। संतोष बांगर यांच्या पत्नी गोदावरी बांगर आणि मुलाचाही प्रचारात सहभाग, मतदारांशी साधला संवाद। पंढरपूरच्या महूद येथील सभेत शहाजी बापू पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांची नक्कल। उद्धव ठाकरे आता कशी कवायत करायला लागलेत हे त्यांनी दाखवून दिलं। पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा काँग्रेस आणि भाजपला दणका। 10 नगरसेवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल। रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठं खिंडार, कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव बालाजी खतगावकरांचा पक्षाशी संबंध नाही, शिवसेना मध्यवर्ती कार्यालयानं जारी केलं पत्रक। महायुतीच्या विकास कामाचं श्रेय घेत खतगावकर प्रचार करत असल्याचाही आरोप। हिंगोली जिल्ह्यातील 989 मतदारांकडून गृहमतदान। हिंगोली, कळमनुरी आणि वसमत या 3ही मतदारसंघातील दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांनी घरातून बजावला मतदानाचा हक्क। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये राजकीय वातावरण तापलं। विळे विभागात शिवसेनेचे गजानन मोहिते यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, रास्ता रोको करत शिवसैनिकांची मागणी। तिरोडा गोंदिया मार्गावर निवडणूक भरारी पथकाची कारवाई। 15 लाखांची रोकड जप्त, वाहन जप्त करून रोकड तिरोडा कोषागार कार्यालयात जमा। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग। आगीत कंपनीचं मोठं नुकसान, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांकडून एसटी कर्मचाऱ्याला मारहाण। मारहाणीनंतर एसटी कर्मचाऱ्यांचं चक्काजाम आंदोलन, 200 पेक्षा अधिक बसेस स्थानकातच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।